शिर्डीमध्ये नगरमनमाड रस्त्यालगत असलेल्या हॉटेल साई छायामध्ये सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा शिर्डी पोलिसांनी भांडाफोड केलाय। कोपरगाव येथून आणलेल्या 20 वर्षीय तरुणीकडून या हॉटेलमध्ये वेश्या व्यवसाय करून घेतला जात असल्याचं पोलिसांच्या छाप्यात उघडकीस आलंय। या प्रकरणी हॉटेलचे मालक दीपक भागवत गोंदकर राहणार शिर्डी, सुनील गोटीराम पवार राहणार कोपरगाव, रोहित अशोक ढोक अमरावती यांच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 24/2017 भारतीय दंडविधान कलम 370 सह अनैतिक देहव्यापार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 3, 4, 5 आणि 7 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। यातील गणेश कानडे हा पसार झाला असून अन्य तिघांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस उपविभागीय अधिकारी सागर पाटील यांनी दिली। यातील सुनील पवार आणि रोहित ढोक हे हॉटेलमध्ये मॅनेजर म्हणून काम करतात। छाप्याच्या वेळी हॉटेलच्या एका खोलीत आढळलेली तरुणी कोपरगावमधील आहे। दिनांक 4 मार्चच्या रात्री 8:45च्या सुमारास शिर्डी पोलिसांनी या हॉटेलवर आधी बनावट ग्राहक पाठवून वेश्या व्यवसाय चालत असल्याची खात्री करून घेतली। नंतर पोलीस पथकानं छापा टाकला। पोलीस उपनिरीक्षक संदीप कहाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक इंगळे करीत आहेत। या कारवाईमुळे शिर्डीमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे। शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये जे अवैध धंदे चालतात त्याच्यावर एक विशेष मोहीम सध्या आम्ही हाती घेतलेली आहे। गुन्हेगारांचा वावर पूर्णपणे मोडीत काढण्यासाठी आमची एक विशेष मोहीम सध्या सुरू आहे। काल आम्हाला हॉटेल साई छाया येथे एक अवैध कुंटणखाना वेश्या व्यवसाय चालत आहे अशी एक माहिती मिळाली, गुप्त माहिती मिळाली। त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक आदरणीय डॉक्टर सौरभ त्रिपाठी सर तसेच अप्पर पोलीस अधीक्षक संजय जाधव सर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई काल करण्यात आली। याच्यामध्ये आम्ही स्वतः PI इंगळे, PSI कहाळे, API राक्षे या सर्व टीमने आम्ही काल त्या ठिकाणी छापा टाकला। त्या ठिकाणी आम्हाला हा कुंटणखाना चालू असण्याचं निदर्शन आल्यानंतर आम्ही कुंटणखाना चालवणारा जो मालक होता, हॉटेल मॅनेजर, हॉटेलचा मालक आहे दीपक भागवत गोंदकर, सुनील गोटीराम पवार, रोहित अशोक ढोक असे 3 लोकांना आम्ही अटक केलेली आहे। एका महिलेला सुद्धा आम्ही ताब्यात घेतली होती। तसेच गणेश सीताराम कानडे हा आरोपी त्यातील फरार आहे। फरार आरोपीचा सध्या शोध सुरू आहे। सर्व आरोपींना आज पोलीस कस्टडी घेण्यासाठी JMFC समोर हजर करण्यात आलं। त्यानुसार त्यांना 8 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी मिळालेली आहे आणि सदरची जी पीडित महिला होती त्या महिलेला औरंगाबाद येथे सुधारगृहामध्ये सध्या रवाना केल्यात आलेलं आहे। नाही, तिचं वय ती मेजर आहे, तिचं वय अल्पवयीन नाही आहे। याच्यामध्ये परत एकदा माध्यमातून मी सर्व शिर्डीतील सर्व हॉटेल लॉजेस धारक जे आहेत, जे चालवतात, मालक आहेत, त्यांना असे एक आवाहन करू इच्छितो की अशा प्रकारचा कुठलाही अवैध धंदा आपण चालू नये आणि असं पोलिसांच्या निदर्शनास आलं तर नक्कीच आम्ही त्याच्यावर कडक कारवाई करू। कॅमेरा पर्सन अजिंक्य गोरे, SN मीडिया, शिर्डी।